माझा नवरा नसताना नवऱ्याची कमी सासऱ्याकडून पूर्ण करायला गेले, पण माझ्या नवऱ्यापेक्षा सासऱ्याचं तर मी पाहून हैराण झाले. घरात मी, नवरा, सासरा असे आम्ही तिघे जणी राहतो. सासूबाईला सासऱ्याला सोडून जाऊन आता बरीच वर्ष झाली होती. तेव्हापासून घरामध्ये माझा नवरा आणि सासरा हे दोघेच राहायचे. माझं लग्न होऊन 3 महिने झाली होती. माझ्या नवऱ्याला खूप मोठ्या कंपनीमध्ये नोकरी होती. नवरा सकाळी लवकर कामावर निघून जायचा. माझ्या सासऱ्याबद्दल बोलायचं झालं तर माझा सासरा वयाने जरी 60 वर्षाचा असला तरीसुद्धा तो दिसायला आणखीन माझ्या नवऱ्याच्या बरोबर वाटतो. सासऱ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये तिळाचाही फरक दिसत नव्हता. ते दोघेजण दिसायला अतिशय तरुण वाटायचे. लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला 6 महिन्यासाठी ट्रेनिंगला अमेरिकेला जायचं होतं. त्यांनी माझं लग्न होण्याच्या अगोदरच सर्वांना सांगितले होते की ते 6 महिने मला माझ्या सासऱ्यासोबत माझ्या घरी सासऱ्यांची सेवा करावी लागेल. माझ्या घरच्यांना सुद्धा या गोष्टी मंजूर होत्या आणि मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता की या 6 महिन्यामध्ये सासरा माझ्यासोबत असं काही करेल. लग्न झाल्यावर मी माझ्या नवऱ्यासोबत 2 महिने राहिले. माझ्या नवऱ्याने मला भरभरून खूप सारे प्रेम दिले. मी लग्नाअगोदर असे सुख कधीच अनुभवले नव्हते. नवऱ्याने मला एवढी जास्त सवय लावली होती की मी आता नवऱ्याविना एक क्षणही राहू शकत नव्हते. मी नवऱ्याची रोज आतुरतेने वाट बघायची. माझ्या सासऱ्याला घराबाहेर कधीही काम राहायचं नाही. माझा नवरा आला की रूममध्ये जायचा. आम्ही नवरा बायको रूममध्ये काय बोलतोय काय नाही याकडे सासऱ्याचे खूप बारकाईने लक्ष असायचं आणि आमच्या दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी सासरा एकदम रूमच्या भिंतीला खुर्ची टाकून बसायचा. आता दिवसेंदिवस असं होऊ लागले की नवऱ्याचं माझ्याप्रती प्रेम कमी होऊ लागलं आणि मी मात्र प्रेमासाठी खूप त्यांच्या मागे लागायचे. नवऱ्याच्या मनात नसूनसुद्धा नवऱ्याकडून सर्व काही गोष्टी करून घ्यायचे. नवऱ्याने मला आता एका प्रकारची सवयच लावली होती. एके दिवशी नवरा म्हणाला, पिल्लू आता मला पुढच्या आठवड्यामध्ये अमेरिकेला जायचं आहे. आता तू कशी राहणार? मी तुला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. माझ्यासोबत कंपनीतले आणखीनसुद्धा काही सहकारी येणार आहेत आणि तिथे आपली फॅमिली घेऊन राहू शकत नाही. फक्त 6 महिन्याची ट्रेनिंग आहे. मी खूप नाराज झाले होते. आता नवरा पुढील आठवड्यात जाणार या भीतीपोटी मला काही कामसुद्धा करावं वाटत नव्हतं. माझ्या नवऱ्याने माझ्या सासऱ्याला सांगितले, बाबा मी पुढच्या आठवड्यामध्ये अमेरिकेला जाणार आहे आणि 6 महिन्याची माझी ट्रेनिंग आहे. हे ऐकताच माहीत नाही पण माझा सासरा खूप आनंदित झाला. त्याला काय करू आणि काय नाही असं झालं होतं. मला तर काही कळतच नव्हतं कारण माझा सासरा एवढा आनंदित कधीच झाला नव्हता. मी सासऱ्याकडे पाहून हैराण झाले होते. नवऱ्याने ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली त्यावेळेसपासून माझा सासरा माझ्यासोबत खूप आनंदाने हसून बोलू लागला. कारण आता माझा नवरा घरामध्ये राहणार नव्हता आणि त्यांच्याकडे बघून तर मला असं वाटत होतं की मी त्यांची सून नसून त्यांची बायकोच आहे. आता घरात आपण दोघे नवरा बायको म्हणून राहायचं असं काही माझ्या सासऱ्याच्या मनामध्ये येत होतं. जणू माझ्या नवऱ्याची माझ्या सासऱ्यांना खूप अडचण होत होती. एकतर नवरा मला सोडून जाणार आणि दुसरीकडे माझा सासरा एवढा खुश माझ्याशी बोलत होता. याचा अर्थ काय समजू मी? तेव्हा सासरा म्हणाला, सुनबाई तू अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. अमरची 6 महिन्याची ट्रेनिंग आहे. तू येईल लवकर आणि तू स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेऊ नको. मी आहे ना तुझ्यासोबत इथे. मग मी सुद्धा सासऱ्याला हो मामाजी म्हणून किचनमध्ये गेले. मला सासऱ्याच्या बोलण्यामध्ये खूप सारा फरक जाणवत होता. पण ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगू शकत नव्हते आणि इतर कुणालाही बोलू शकत नव्हते. माझ्या नवऱ्याला म्हणले तर तो माझ्यावरच नक्की रागराग आणि चिडचिड करणार होता हे मात्र नक्की होतं. मी माझ्या मनात ठरवलं होतं की आता जे काही होईल ते नंतर पुढे पाहता येईल. मी माझ्या डोक्यातून सासऱ्याचा विचार काढून टाकला आणि ती माझी सर्वात मोठी चूक ठरली. आमच्याकडे तेवढं मोठं काही घर नव्हतं. 2 खोल्या, बाथरूम आणि किचन बस एवढंच होतं. आता उद्या नवरा जाणार होता म्हणून नवऱ्याची सर्व काही तयारी मी करू लागले. तेव्हा सासरा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, सुनबाई तू किती काम करते? असं म्हणून सासरा पण मला मदत करत होता. तेव्हा मी म्हणाले, राहू द्या मामाजी मी करते सर्व. त्यावर ते म्हणाले, सुनबाई याचं काहीही विसरून राहू नये म्हणून मी तुझी मदत करत आहे. मला माझ्या नवऱ्याने सर्व काही सामान पॅक करून ठेवायला सांगितले होतं आणि त्यात सासरा माझी मदत करत होता. मला पण मदतीची खूप आवश्यकता होती. नंतर मी नवऱ्याला सोडायला त्यांच्यासोबत त्यांच्या कंपनीत गेले. त्यांची कंपनी काय दूर नव्हती, जवळच होती. तरी पण मी त्यांना सोडण्यासाठी
कंपनीपर्यंत त्यांच्यासोबत गेले होते. तेव्हा माझा नवरा म्हणत होता की बाबाची काळजी घे, बाबांना रागराग करू नकोस, त्यांना जे काही हवं असेल त्यांना वेळेवर देत राहा. मी नवऱ्याला हो म्हणाले. आता तुम्ही मला सोडून जाणार, मग मला तर एकही दिवस अजिबात करमणार नाही आणि आता इथून पुढील रात्र मी कशी काढणार? मला रात्री झोप येणार नाही. मी काय करू आता तुम्हीच सांगा, असं मी माझ्या नवऱ्याला म्हणत होते. तेव्हाच नवरा म्हणू लागला, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, तुला फोन करीत राहतो. मी होकारार्थी मान हलवत होते. तेव्हा सासरा पण गाडी घेऊन तिथे आला होता. तेव्हा सासरा माझ्या नवऱ्याला म्हणू लागला, सावकाश जा आणि रोज फोन करत राहा. तेवढ्यात त्याची गाडी आली. मग नवरा निघून गेला. मग आम्ही सासरा आणि सून दोघे घराकडे येत होतो. तेव्हा माझा सासरा म्हणाला, सुनबाई आपण जाताना घरी केक घेऊन जाऊया. तर मी सासऱ्यांच्या पुढे काहीही बोलू शकत नव्हते आणि केक तर मला पण खूप आवडायचा. त्यांनी लगेच गाडी एका बेकरीच्या समोर उभी केली आणि त्यांनी एक केक घेतला. मला तो खूप आवडला. मग त्यांनी केक माझ्या हातात दिला आणि सासरा म्हणाला की सुनबाई तू जरा इथे थांब, माझ्या गोळ्या संपल्या, ते मी घेऊन येतो. मग ते एका मेडिकलच्या दुकानात गेले आणि 5-10 मिनिटानंतर परत आले. मग आम्ही दोघे घरी आलो. मला नवरा गेल्यामुळे अजिबात जेवणसुद्धा करू वाटत नव्हतं. मी जेवायला काढले आणि सासऱ्यांना म्हणाले, मामाजी तुम्ही जेवून घ्या. तेव्हा सासरा म्हणू लागला, तू नाही जेवणार का? जर तू जेवत नसेल तर मी पण जेवणार नाही. तेव्हा सासऱ्यांनी माझा हात धरला. आज पहिली वेळेसच माझ्या सासऱ्यांनी माझा हात धरला होता. हात धरून ते म्हणाले, सुनबाई तुला माझ्यासोबत बसून जेवण करावेच लागल. खरंच माझ्या नवऱ्याने देखील इतका खट्टा हात माझा कधीच पकडला नव्हता. 3 महिन्यामध्ये मी पहिल्यांदा सासऱ्यांना इतका हट्ट करताना पाहत होते. मग त्यांनी मला जेवणाच्या ताटावर बसवलं आणि जेवण कर म्हणू लागले. आता त्यांनी मला इतका फोर्स केला होता, मग मी त्यांना नाही असंही म्हणू शकत नव्हते. म्हणून मी त्यांच्यासोबत जेवण करायला बसले. सासरा मला चिटकून बसून जेवण करत होता. सासऱ्यांच्या डोळ्यामध्ये मला एक वेगळीच भावना स्पष्टपणे दिसत होती. जेवण झाल्यावर सासऱ्यांनी घराचा मेन दरवाजा लावला. तेव्हा मला खूप वेगळं वाटलं. या घरामध्ये आम्ही 3 जण राहायचो, पण आज मी आणि माझा सासरा आम्ही दोघेच घरामध्ये होतो. माझ्या सासऱ्याला देखील हेच हवं होतं. मग मी माझ्या रूममध्ये झोपायला जात होते. तेव्हा सासरा म्हणाला, सुनबाई तुला एकटीला फार भीती वाटत असेल तर तू तुझ्या रूमचा दरवाजा बंद करू नकोस, मी इथे हॉलमध्येच आहे. दरवाजा जर तू बंद केला तर तुला एकटीला भीती वाटेल. आणि खरंच मला पण खूप भीती वाटत होती, कारण 3 महिन्यापासून मी घरामध्ये एकटी कधीच झोपले नव्हते. माझ्यासोबत माझा नवरा नेहमी असायचा. म्हणून मी सासऱ्यांना म्हणाले, हो मामाजी मी दरवाजा उघडाच ठेवते. असं म्हणून मी रूममध्ये जाऊन बिछाण्यावर अंग टाकले. पण मला काही झोप येत नव्हती. माझा सासरा थोड्या वेळाने उठून येऊन मला पाहत होता, मी झोपले की नाही ते. सासऱ्याचं माझ्यावर खूप जास्त लक्ष होतं. एकीकडे नवरा नाही म्हणून मला झोप येत नव्हती आणि सासऱ्याचं हे नवीनच प्रकरण चालू होतं. तेव्हा सासऱ्याला सुद्धा अजिबात झोप येत नव्हती. मला नंतर कधी झोप लागली मला काही कळलंच नाही आणि मला सकाळी उठायला खूप उशीर झाला. मी रोज सकाळी लवकर उठायचे, पण आज काय झालं काही कळत नव्हतं. मी खूप उशिरा उठले होते आणि माझं अंथरूणही खूप अस्तव्यस्त झालेलं होतं आणि त्यावर एक वेगळा सुगंध येत होता आणि साडीवर मला पांढरे काही डाग पडलेले दिसत होते. ते डाग कशाचे होते मला तर काही समजत नव्हतं, पण यामागील खरं कारण जरा वेगळंच होतं आणि ते समजायला मी जरा उशीरच केला. आधीच मला उठायला खूप उशीर झाला होता, म्हणून मी उठून घाई गडबडीने मी बाहेर आले. तेव्हा सासरा बाहेर खुर्चीवर बसून फोन बघत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी मी याआधी कधीच बघितली नव्हती. तेव्हा मी सासऱ्याला काहीच म्हटलं नाही आणि डायरेक्ट किचनमध्ये जाऊन चहा बनवायला गेले. किचनमध्ये जाताच मी पाहिले की चहा बनवून आधीच ठेवलेला होता. मला तर आश्चर्य वाटलं, कारण रोज सासरा मला चहा करायला सांगायचा, पण आज पहिल्यांदाच मी पाहत होते की सासऱ्यांनी माझ्यासाठी चहा बनवून आधीच ठेवला होता. तेव्हा सासऱ्यांचा मला बाहेरून आवाज आला. सासरा म्हणत होता की सुनबाई मी जरा बाहेर जाऊन येतो. सासरा बाहेर गेला असेल की तेव्हाच त्यांनी मला पुन्हा हाक मारली आणि म्हणाला, सुनबाई माझा मोबाईल तिथे खुर्चीवर आहे, तेवढा आणून देशील का? मी हो मामाजी म्हणून सासऱ्याचा मोबाईल घ्यायला गेले. सासऱ्याच्या मोबाईलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मला दिसत होते. मी तो मोबाईल उचलून माझ्या सासऱ्यांना दिला आणि परत घरात आले. माझ्या सासऱ्यांच्या मोबाईलवरती तसे व्हिडिओ पाहून माझ्या मनात खूप वेगवेगळ्या भावना येऊ लागल्या होत्या.
मी सर्व काही सोडून स्वयंपाक करायच्या तयारीत होते. अर्ध्या तासामध्ये माझा सासरा घरी आला आणि मला म्हणाला, सुनबाई बाहेर ये, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. मी बाहेर जाऊन पाहिले तर सासऱ्याने माझ्यासाठी साडी आणि सर्व काही कपडे मला घेऊन आला होता. सासऱ्याने आणलेले कपडे पाहून मला खूप लाज वाटली, कारण त्यांनी ते सर्व कपडे आणले होते जे एका महिलेला लागतात. मग मी ते कपडे घेऊन मी माझ्या रूममध्ये जात होते. तेवढ्यात सासरा म्हणाला की, सुनबाई हे कपडे तू मला आत्ताच घालून दाखव, तुझ्यावर कसे दिसतात हे मला पाहायचं आहे. खरं तर सासऱ्याचं वागणं मला खूप विचित्र वाटत होतं. पुढे तो म्हणाला, यातला एकही कपडा तू सोडू नको, सर्व कपडे घाल. माझी आंघोळ नुकतीच झाली होती आणि आता ही नवीन साडी नेसायची, पण काय करणार. मी ती साडी आणि कपडे घेऊन माझ्या रूममध्ये गेले आणि कपडे चेंज करत होते. तेव्हा मला अचानक रूमच्या जवळ मला माझ्या सासऱ्यांची सावली दिसली. माझा सासरा माझ्या रूमच्या कडेला दरवाजाजवळ उभा राहून मला पाहत होता. हे माझ्या लक्षात आलं, त्यामुळे मी खूप घाबरले. मला काहीच कळत नव्हतं. मी खूप घाईघाईने साडी नेसून बाहेर आले. तेव्हा सासरा म्हणाला, वाव, अतिशय सुंदर दिशा, आज तू खूपच छान दिसत आहे. मला आज सासऱ्यांनी पहिल्यांदाच नावाने ओरडले होते, पण पुढे त्यांनी जे काही बोलले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सासऱ्याने त्यांचा मोबाईल काढला आणि त्यात मला एक व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये मी पूर्ण दिसत होते. ज्यावेळेस मी कपडे चेंज करत होते त्यावेळेस सासऱ्याने हा व्हिडिओ काढलेला होता. पुढे ते म्हणाले, अजून काही व्हिडिओ आहेत, हे बघ. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी झोपून होते आणि माझा सासरा माझ्यासोबत ते सर्व काम करत होता. हे आज रात्रीचा व्हिडिओ होता. ते पाहून तर मी पूर्णपणे शॉक झाले. माझ्या डोक्याने तर काम करणं बंद केले. तेव्हा मी त्यांना रडत म्हणाले, मामाजी, तुम्हाला हे सर्व करताना जराशी पण लाज नाही वाटली का? मी तुमची सून आहे, बायको नाही. हे सर्व मी अमरला सांगेल. तेव्हा ते म्हणाले, तू जर असं केलीस तर मी ते सर्व व्हिडिओ पूर्ण इंटरनेटवर व्हायरल करेल. मग तुझ्यासोबत का होईल हे तूच विचार कर. जर तुला तुझं आयुष्य सुखाने घालवायचं असेल तर मी म्हणतो तसं कर. असं म्हणून ते माझ्यासोबत जबरदस्ती करत होते. मी त्यांना हात जोडत होते, मामाजी, मी तशी मुलगी नाही, प्लीज मला सोडून द्या, हे चुकीचं आहे. पण ते माझं एक पण ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी त्यांची पूर्ण हौस काढून घेतली. मग ते मला म्हणाले की जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी हे करेल आणि तू जर कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुला चांगलंच माहिती आहे की मी काय करू शकतो. असं म्हणून ते रूमच्या बाहेर गेले. मी रूममध्ये एकटी बसून खूप रडत होते. आता काय करावे मला तर काही समजत नव्हतं. जर मी अमरला फोन करून सांगितला तर माझा सासरा सर्व व्हिडिओ आणि फोटो माझे पूर्ण इंटरनेटवर व्हायरल करेल. मग माझं आयुष्य पूर्णच खराब होईल. मी पुढे काय करावे मला तर काही सुचत नव्हतं. मी बिछाण्यावर पडून खूप रडत होते. या गोष्टीबद्दल मी कुणालाही काही सांगू शकत नव्हते. तेव्हा सासऱ्याने मला बाहेरून पुन्हा आवाज दिला आणि म्हणाला, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला वाढ. आणि आता हे रोजच होणार, तू याचा जास्त विचार करू नको. पण 6 महिने मी हे सहन करू शकत नव्हते. त्यामुळे सासऱ्यांना मी आता चांगला धडा शिकवणार होते, हे मात्र नक्की. पण त्या गोष्टी कशा शक्य होईल हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन डायरेक्ट तुम्हाला मिळेल.